नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट पौष्टिक असे मिक्स कडधान्याचे थालीपीठ, एकदम टेस्टी असे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, इथे मी हे कडधान्य घेतलेले आहेत, मोड आलेले घेतले इथे. तर इथे मी 5 प्रकारचे कडधान्य वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये चणे, मूग, मटकी, शेंगदाणे आणि वाटाणे. हे बघा, तर मी ते मोड आलेले घेतले आहेत. तुम्ही मोड आलेले नाही घेतले तरीही चालणार आहे. हे आपण 1 वाटी घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत मिरची, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यांच्यानंतर आलं आहे, इथे 10 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. आता हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक वगैरे नाही, असं एकदम खरबडीत असं आपल्या इथे फिरवून घ्यायचं आहे. आता हा आळ्याचा तुकडा आहे, तो थोडा मी इथे पहिला कट करून घेते, तुकडे करून घेते त्याचे. आता हे मी फिरवून घेते. हे बघा, इथे आपण खरबळीत असं हे बघा मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मी हे काढून घेते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकणार आहोत मिक्स कडधान्य. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा, इथे आपलं हे सुद्धा इथे बॅटर रेडी झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण कडधान्यांची जी पेस्ट केलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर आलं, लसूण, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा आहे तो आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत, बारीक असे. बघा, त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता. मी थोडी जास्तच घातली आहे, मला खूप आवडते. त्यानंतर आपण इथे घेतले आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. हे बघा, त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 4 चमचे इतकं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घातलं ना की मस्त असं ना बाइंडिंग येते या थाली म्हणजे पिठाला. त्यासाठी आपल्याला 4 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. आणि बेसन घातल्यामुळे ना मस्त असे खुसखुशीत होतात हे थालीपीठ. त्यानंतर 1/2 चमचे इतकी हळद घालायची आहे, 1/2 चमचे इतकं आपल्याला हिंग घालायचं आहे आणि 1/2 चमचे इतका गरम मसाला. आधी आपण मिरची घातलीच आहे, तर मी ते 1 छोटा चमचा मसाला घालणार आहे घरगुती आपला. आता इथे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपण जे मिक्स कडधान्यांचं जे वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे, शिवाय कांदा पण आहे, त्याला सुद्धा पाण्याचं प्रमाण आहे. त्यासाठी पहिलं व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण कसं व्यवस्थित असं आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. हे बघा, त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे. हे जे मिक्स कडधान्यांचे थालीपीठ आहेत ना, खूप छान लागतात,
एकदा नक्की करून बघा. कारण की लहान मुलं आहेत ना, ती भाज्या वगैरे खायला कंटाळा करतात, कडधान्य वगैरे पण खात नाही. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ना नाश्त्याला थालीपीठ बनवून दिलेत ना, तर ते नक्की अगदी आवडीने खातील. कारण की हे थालीपीठ आहे ना एकदम मस्त होतात, एकदम खुसखुशीत असे होतात. तर हे बघा, इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्यात थोडंसं तेल लावायचं आहे आणि एकदा पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि नाश्त्यासाठी ना एकदम मस्त रेसिपी आहे. हे थालीपीठ ना मस्त होतात एकदम आणि झटपट होतात. हे बघा, इथे आपलं थालीपीठचं पीठसुद्धा आता मस्त असं रेडी झालेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवूया. हे बघा, इथे एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा. त्याला पहिलं थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आपण. थोडंसं ओलं करून घेतलं तरी चालणार आहे. पाणी लावून झालेलं आहे. आता जसे तुम्हाला छोटे मोठे जसे थालीपीठ हवे त्याप्रमाणे इथे आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी गोळा करून घेतलेला आहे. आता पाणी घ्यायचं आणि पाण्याच्या सहाय्याने मस्त असं थालीपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जसा हवा आहे ना, जाड पातळ, तसा इथे तुम्ही थालीपीठ थापू शकता. हे बघा, मस्त थापले जातात व्यवस्थित असे आणि पटकन होतात. हे बघा, छान असं थालीपीठ इथे आपला तयार झालेलं आहे. आता आपण याला थोडेसे छिद्र बनवून घेणार, एक 4-1, म्हणजे भाजताना ना तेल याच्यामध्ये आपल्याला घालता येते. तवा गरम करत ठेवलेलाच आहे. हे बघा, तवा आपला गरम झालेला आहे. आता थोडंसं याच्यावर पहिलं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता जो आपण थालीपीठ बनवलेला आहे तो आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता आपण थालीपीठ याच्यामध्ये घालून घेणार आहोत. मस्त असं थालीपीठ आपलं तयार आहे. आता थोडंसं तेल सोडून घेणार आहोत आणि मस्त असा खरपूस असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. हा भाजतोय तोपर्यंत आपण दुसरा थालीपीठ करूया. याचा एक गोळा घेतलेला आहे, मस्त असा थापून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही तुटत नाही, काही नाही किंवा चिकटत पण नाही आहे. परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. याला सुद्धा आपण आता 4 छिद्र करून घेणार आहोत. म्हणजे एक थालीपीठ होईपर्यंत ना दुसरा तयार होतो. हे बघा, इथे आपली एक साईड झालेली आहे. आता आपण पलटी मारून घेणार आहोत आणि मस्त ना खमंग असे होईपर्यंत ना छान असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडून. आता दुसरी साईड सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि साईडून तेल सोडून घ्यायचं आहे. ही साईड सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची. हे बघा, दोन्ही साईड छान अशा खरपूस अशा आपल्या बघा भाजून झालेल्या आहेत. मस्त झालेलं आहे एकदम, पाहू शकता. आता हा थालीपीठ मी काढून घेते. मस्त झालं. आता दुसरा थालीपीठ आता आपण हा टाकून घेणार. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया पहिला. दुसरं थालीपीठ आपण आता टाकूया आणि हा सुद्धा आपल्याला मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तेल सोडून घ्यायचं आहे. आणि दुसरा थालीपीठ पण आपला मस्त असा खरपूस झालेला आहे. बघा, हा सुद्धा मी काढून घेते आणि बाकीचे राहिलेले सुद्धा मी आता करून घेणार आहे. तर हे बघा, इथे आपले मस्त असे खमंग खुसखुशीत असे मिक्स कडधान्यांचे थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात आणि एक नंबर झालेले ते. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.